टाइम मिळाले आज मला मरण आलं नाही असं म्हणून राहिले जीवनात बाई माणसाला कोणी मदत नाही कोणी कागदपत्र समोर सांगत नाही माझं येणं जाणं कामधंदा करा नीट येऊन पडा असे काढणं होऊन राहिले गणपती दूर पडलं जळगाव जिल्ह्यात यहाँ पे कलेक्टर ऑफिस के सामने मौजूद है। जो मेरे पीछे चालू है वो आदर्श का एक बहुत बड़ा जैसे जंतर मंतर में प्रोटेस्ट हुआ था, मतलब वैसा एक प्रोटेस्ट आंदोलन यहाँ पे चालू है। अगर आप देख रहे होंगे तो यहाँ पे कितने लोग बूढ़े लोग जिनका बहुत ज़्यादा एज है 80-90 प्लस, ज़्यादा बच्चे और यंगस्टर सब यहाँ पे मौजूद है। क्योंकि इसका सिर्फ एक ही सवाल है, जो हमारे पैसे आदर्श में बुढ़े हुए हैं 3 साल से, अभी तक गवर्नमेंट को कुछ फर्क नहीं पड़ रहा है और वो हमारे पैसे देने के लिए अभी तक कुछ भी प्रोसेस नहीं कर रहे हैं। हमारा सिर्फ एक ही सवाल है, अगर हम 3 साल से इतना लड़ा दे रहे हैं, 3 साल से हर एक चीज कर रहे हैं, तो आप लोगों को हमारे पे लोग अनशन के ऊपर, भूख हड़ताल के ऊपर बैठने वाले हैं। लेकिन कल रात में 12 बजे पुलिस आई और उन्होंने कहा कि यहाँ पे पेंडोल नहीं लगना चाहिए। तो मैं बोला हम पेंडोल के लिए आंदोलन नहीं कर रहे हैं, आप पेंडोल हटा लीजिएगा, पेंडोल के बगैर भी ये आंदोलन रहेगा करके। और अब बारिश आई, आंधी आए, तूफान आए, हम यहाँ से हटने वाले हैं नहीं, हम बैठने वाले हैं। दिल्ली के सभी लोग हैं, टीचर्स हैं जिनका पेंशन मिला, पेंशन के अमाउंट डाल दिए हैं। किसी ने खेती बेचा, वो पैसा डाल दिए हैं। किसी ने ज़िंदगी भर की कमाई इसलिए किया कि बुढ़ापे में साथ आएगा। किसी ने अपने बच्ची के लिए शादी के लिए पैसा रखा। किसी ने अपने बच्ची को पढ़ाने के लिए, अपने बच्चे को पढ़ाने के लिए पैसा जमा किया। मेरे बाजू जो बैठे हैं ये फौजी है, ये देश की सेवा 28 साल की है ये दोनों ने। ये 28 साल, काका कितने साल? 17 साल ये देश के लिए लड़े हैं। और आज उनकी जब लड़ाई आ रही है तो उनके लिए कोई खड़े रहने के लिए तैयार नहीं है। ये इससे ज़्यादा केंद्र सरकार हो, राज्य सरकार हो, पुलिस हो, प्रशासन हो, इससे ज़्यादा शर्म की बात नहीं हो सकती। क्या लगता है आपको अब इंसाफ मिलेगा? देखिए लड़ाई तो जारी रहेगी, उम्मीद के सहारे दुनिया टिकी हुई है। हमारी लड़ाई जो है वो पहले भी इसी बात के ऊपर थी कि हमें कोई शौक़ नहीं है यहाँ पर आकर बैठने का। उसमें आप अगर चाहे, सरकार अगर चाही तो इन्हें भी कुछ दिनों के लिए बड़े उद्योगपति समझकर अपने खजाने में से पैसा निकाले और इनके हक का जो पैसा है वो पैसा इन्हें वापस कर दें। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, हे पैसे आमचे हक्काचे। अरे ये रे पाऊसा, ये रे पाऊसा, साहेब ध्यान लावून ऐका, ये रे पाऊसा, तुला देतो पैसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, तोच मान कापल्याने लूटा। आमच्याकडे रिटायर्ड फौजी आहे, आमच्याकडे म्हातारे शेतकरी आहे, आमच्याकडे वयोवृद्ध आहेत, आमच्याकडे तरुण सुद्धा आहेत। आणि हे सगळे लोक आम्हाला या गोष्टीचा आनंद किंवा आम्हाला काही शोक नाही इथे येऊन उपोषण करायचं। आम्ही न्याय मागतोय, न्याय आम्हाला कोणी दिला नाही। आम्ही मागत गेलो तो फक्त आम्हाला एका ठिकाणी मिळाला। इम्तियाज जलील साहेबांनी आम्हाला आमच्या पाठीशी उभे राहिले आणि साहेबांचं प्रोत्साहन असं आहे, अरे जर म्हणजे राजकारणाचा एवढा तेवढा म्हणजे आम्हाला पण कळतं, पण साहेबांचा विषय असा आहे की साहेबांच्या जागी दुसरा असताना तर ह्यांना सगळ्यांना कार्यकर्ते करून ठेवलं असतं। काय केलं असतं? कार्यकर्ते आ जाओ रे, लगे चालले लोक, इधर आ रे, उधर जा रे, हे असं राहिलं असतं। साहेबांनी तसं नाही केलं। साहेबांनी तुमच्या मधला स्वतः मधला नेतृत्व दाखवला, ज्याच्यामध्ये जी कला आहे साहेबांनी त्याला ती जोपासायला सांगितली। अशीच एक आपल्यातली मुलगी आहे जी की उच्च शिक्षित आहे, शिवानी, ती तिचा परिचय देईल आणि तीही तिचे 2 शब्द मांडेल। महाराष्ट्रातल्या मातीतले जिंदाबाद, जिंदाबाद, इन्कलाब, अंग्रेजो, अंग्रेजो,
की त्यावेळेस माझा जन्मही नसेल झाला है ना, पण ठीक आहे साहेब, मी त्यावेळेस इंग्रजांसोबत नाही लढलो, पण आनंद वाटतो मला. हा ते पण घेतो ना. आज आनंद वाटतो की मी या भारतामधल्या आहे या छत्रपती संभाजीनगरमध्ये की जी आजपर्यंत 62,000 ठेवीदार हे आदर्श पतसंस्थाच्या याच्याखाली लुटल्या गेलेले आहेत. लुटलेच समजायचे, ठीक आहे, सगळेचे सगळे लुटले. याच्यामध्ये भारताची जी एक बली जाते ती आदर्श ठेवीदारांची 75 ते 76 लोकांची बळी गेली. मी सर्वप्रथम सुभेदार कृष्णारावजी मोकासे, राष्ट्रपती प्रमाणित. मी आर्मीची सेवा 28-30 वर्षे पूर्ण बजावून आलेलो आहे. माझी जी सेवा आहे ती पूर्ण 17 वर्ष जम्मू अँड काश्मीरची आहे आणि 3 वर्ष चायना बॉर्डरची आहे. आणि 99ची लढाई सुद्धा मी स्वतःमध्ये होतो. याच्यामध्ये कोणालाही काही शंका नसावी. हे माझ्या छातीवर जे मेडल लागलेले आहे त्यांना ओळखता येईल, त्यांनी ओळखावे. ज्यांना नाही ओळखता येत ते पण छान, आणि ज्यांना ओळखता आले ते पण छान. सर्वप्रथम मी माझा परिचय देते. माझं संपूर्ण नाव शिवानी गणेश गाणार. माझे वडील रिक्षा चालवतात. आवाज नाही येते का? ओके. माझे वडील रिक्षा चालवतात. त्यांनी रिक्षा चालवून 1-1 रुपया जमा करून कष्टाने आज या बँकेत पैसा टाकला होता. त्यांच्या कष्टाची यांनी जाणीव न ठेवता संपूर्ण पैसा हा लुटला आहे. आज माझ्या शिक्षणाचा पूर्ण पैसा हा प्रशासनाच्या नरड्यामध्ये आहे आणि आम्हाला तो पूर्णपणे पाहिजे आहे. त्याच्यासाठी आम्ही 2023 पासून संघर्ष करीत आहे. खासदार माननीय सर इम्तियाज जलील सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप सारे लढे लढले आहे आणि त्यांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन केले आहे. पण तरी सुद्धा प्रशासनाला लाज नाही येते आणि प्रशासनाला लाज नाही वाटत आहे की त्यांनी तरुणांच्या शिक्षणासोबत, तरुणांच्या आरोग्यासोबत, वयोवृद्ध लोकांच्या तब्येतीसोबत जो खेळ मांडला आहे याच्यासाठी प्रशासनाला सगळ्यात पहिले लाज वाटली पाहिजे आणि सर्वात पहिले त्यांनी सगळ्यांचे पैसे दिले पाहिजे. त्यांच्याजवळ आम्ही प्रत्येक वेळेस विनवण्या केल्या, किती सारे मोर्चे काढले, तरी सुद्धा त्यांना काहीच वाटत नाही. प्रत्येक वेळेस आश्वासन देतात, तारखांवर तारखा देतात. त्यांना वाटतं की गरीब लोक आहे, गरीब लोक काय करणार आहे. पण जेव्हा खरी ताकद हे गरीब लोक दाखवेल ना, तर तुम्ही जे विकत घेतलेले पैशानी लोक आहेत ते सुद्धा समोर येणार नाही. जेव्हा गरीब लोक मैदानात उतरतात तेव्हा भल्या भल्यांना मैदान सोडावं लागतं. आणि याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे आमचा 31 जानेवारीचा मोर्चा. जेव्हा आमच्यावरती आसू गॅस फोडण्यात आला, सगळ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, तरी सुद्धा आम्ही मागे हटलो नाही आणि आजपर्यंत आम्ही सरांच्या नेतृत्वाखाली लढा देत आहे. जर मी आज सांगते माझ्या वडिलांनी कष्टाने 1-1 रुपया जमा करून माझ्या शिक्षणाचा पैसा ह्या बँकेत टाकला होता, तर मी अभिमानाने सांगू शकते की तो माझ्या वडिलांच्या कष्टाचा पैसा होता. तसं मी ह्या प्रशासनाला विचारते, उद्या तुमचे लेकरं अभिमानाने सांगू शकेल का की माझ्या वडिलांनी कष्टाचा पैसा आम्हाला लावलाय का लोकांचा भ्रष्टाचाराचा पैसा आम्हाला लावलाय? आज माझ्याजवळ अभिमान आहे. आज माझ्याकडे जरी पैसे नसले तरी माझ्याकडे माझा अभिमान आहे, माझ्याकडे माझं शिक्षण आहे. का आम्हाला IAS IPS व्हायची इच्छा नाहीये का? आम्हाला काही करायची इच्छा नाहीये का? मी CAचं एज्युकेशन घेता घेता अर्ध सोडलं, आता प्रायव्हेट जॉब करते पुण्यामध्ये. तर मला का IAS IPS होण्याची इच्छा नव्हती का? जेव्हा एअरपोर्टवर माननीय एकनाथ शिंदे सर आम्हाला भेटले होते, त्यांना पण मी हा प्रश्न मांडला होता. सर तुम्ही तर एक रिक्षा चालक होते. शिरसाट साहेबांना विचारते, सर तुम्ही तर एक रिक्षा चालक होते, मग तुम्हाला आमची परिस्थिती आणि आमची जाणीव नाही येत का? का तुम्हाला आज पैसा भेटला, तुम्ही आज बंगल्यांमध्ये राहतात, लोकांचा पैसा 500 कोटी जे पण असेल तुमचं त्याच्यावरती तुम्हाला पैसा भेटल्यामुळे तुम्ही शांत बसला आहेत का? जर पैसा इतका मोठा असतो तर राजाचा रंक व्हायला पण वेळ लागत नाही. तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलंय आणि आज ज्या जागेवरती ठेवलंय, उद्या हेच लोक तुम्हाला तिथून जमिनीवर आणायला पण कमी करणार नाही. फक्त कलेक्टर साहेबांना इतकीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या गोरगरिबांचे हाल समजून घ्या. त्यांच्या शिक्षणाचा, मुलींच्या लग्नाचा, ज्या अरमानाने आपले आई वडील पैसे जमवतात, त्यांच्यासाठी जे त्यांनी जमवलेले पैसे आहेत त्यांना तो लवकरात लवकर परत द्यावा. कारण की इथे खूप लोक असे आहे की जे गोळ्या अभावी मृत्यू पावलेले आहे. त्यांच्या पुढे त्यांचे नंतर उरलेले लोक आहेत त्यांना सुद्धा पैशाची गरज आहे. या जंतर मंतर संभाजीनगर उपोषणाच्या ठिकाणी आपल्यावरती या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी आणि भ्रष्टाचारी सहकार खातं या
पूर्ण खात्यानं वाट लावली आहे पूर्ण महाराष्ट्राचे. यात जवळजवळ 15 ते 20 पतसंस्था, 2-3 बँका या सर्वांची वाट लावली आहे. या वाट लावण्यामागे पूर्ण भ्रष्टाचारी अधिकारी आणि ज्यांच्यावरती महाराष्ट्र शासनानं सहकार खात्याची जबाबदारी सोपवलेली आहे त्यांचा आम्ही निषेध करतो. या आमरण उपोषणाच्या माध्यमातून निषेध करतो. आम्ही सरकारला 12 जुलै 2023 पासून 17 जुलै 2023 क्रांती चौक टू पोलीस कमिशनर ऑफिस, त्यानंतर भ्रष्टाचार खात्यावरती थाळीनाद केला. परत पोलीस कमिशनर छत्रपती संभाजीनगर यांच्या ऑफिसवर, त्यानंतर विभागीय आयुक्त, त्याला आरदड न म्हणता त्याला मुरदाड म्हणायचं, मुरदाड. त्या मुरदाड माणसाच्या हट्टीपणामुळं 30 जानेवारी 2024 रोजी आमच्यावरती बिनाकारणाने तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहे. त्यानंतर तो संघर्ष करून परत 17 जानेवारी 2025 औरंगाबाद जिल्ह्याचे महान व्यक्ती, नाव तर स्वामी होतं पण भ्रष्टाचारी म्हणायला हरकत नाहीये. जर तो जिल्ह्याचा बाप, त्याला जिल्हा बाप मानते आणि पुरा मराठवाड्यातील या 5 ते 7 जिल्ह्याचे मालक मुरदाड यांच्याकडे हे म्हातारे लेकरं बाळ हे देशाचे 32 वर्षे नोकरी करून हे 50 मेडल लावून बसले, तरी या व्यक्तीचं अशात मी पण त्यांच्यात बरोबर सोमत. यात जवळपास 500 ते 700 माजी सैनिक फसलेले. एवढ्या विनवाणी करून संघर्ष करून हे भ्रष्टाचारी सरकार अजून पूर्ण जागा झालेले नाहीये. आणि या भ्रष्टाचारी खात्यामुळं आज आम्हाला ही पावसात बसण्याची वेळ आलेली आहे. आणि ते म्हणताना सरकार हमसे डरती है और ये पूरे खाकी वर्दी को आगे करती है. ये खाकी वर्दी में, एक कम्बैट ड्रेस में, इसमें मेरे भी आधे मेरे भाई है जिसने देश की सेवा करी है, 10 साल, 15 साल, 20 साल, 25 साल वाले. हम ये कहना चाहते हैं इस माध्यम से, ये आमरण उपोषण के माध्यम से, जाऊ द्या मराठी सुरू झालं परत. आम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्ही असं निष्काळजीपणा का करताय. आणि आमच्या आदर्श संघर्ष योद्धा माननीय इम्तियाज जलील साहेब तत्कालीन खासदार होते. तत्कालीन खासदार इम्तियाज जलील साहेब म्हणायला हरकत नाहीये. त्यांनी 12 जुलैला आवाहन केलं होतं प्रसार या सोशल मीडियाद्वारे की जे आपले 7 ते 8 आमदार साहेब आहे
2 खासदार साहेब आहे, तुम्ही सर्व आमच्या बरोबर या, आपण सर्व मिळून या सर्व गोरगरिबाचा पैसा, निवृत्त म्हाताऱ्या वृद्ध लोकांचे पैसे आपण काढण्याला मदत करू. आज साहेब फार दुःखाची गोष्ट आहे, दुःखानं सांगावं लागतं की आज जवळपास 3.5 वर्ष निघून चालले साहेब, तरी अजून आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब जागे नाही झाले. आणि हे जागे करण्यासाठी आम्ही आता माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे आमरण उपोषण करतोय. आम्हाला या मीडियाद्वारे भरपूर सांगायचं आहे, जेव्हा एक खासदार जाहीरपणे सांगतोय की आपण सर्व मिळून सनी या लोकांचे न्यायनाट लावू, या लोकांच्या न्याय हक्कासाठी आपण लढू, पण या लोकांनी, हे लोक पुढे आले नाही. का नाही आले? आता हे मीडियाला माहिती आहे, पोलीस प्रशासनाला माहिती आहे, आणि त्यात काही आमचे खाकी वर्दी त्यात सामील होते. मानकाप्याच्या जवळ गेले की 5 मिनिटात संभाजी पवार साहेब गाडी घेऊन हजर, उचला आणि टाका. अरे संभाजी पवार साहेब सिडको पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक होते, त्यावेळेला आपण पूर्ण दखल घेतली नाही आणि एसआयटीत पण दखल घेत नाही पूर्ण. तर हे मजबूरन सांगावं लागतंय की जे अंधभक्त आहे आम्ही सारे, त्यात काही आयएस अधिकारी पण प्रश्न निर्माण करतात, आणि तुम्ही तिथं कशाला गेले, तिथं कशाला टाकले. अहो साहेब, नोंदणी मी देत नाहीये, नोंदणी खासदार इम्तियाज जलील साहेब देत नाहीये, नोंदणी हे सर्व ठेवीदार वगैरे देत नाहीये. नोंदणी कोणी दिली? नोंदणी कोणी दिली? 20 संस्था, पतसंस्था चालवण्याचा त्याच्याजवळ नोंदणी आहे, आणि 22 त्याच्या फर्लो मध्ये चालत होत्या. मला सांगा, आता ह्या 22 पतसंस्था कोणाच्या मेहरबानी चालू झाल्या होत्या? मी तर म्हणतो या माध्यमामार्फत कलेक्टर साहेबाला पण आव्हान आहे, आणि माननीय विभागीय आयुक्त जी श्रीकांत साहेब यांना पण मी या निवेदनाद्वारे माहिती आव्हान करतो की यांच्यावर ईडीचे छापे टाका, सीडी यांच्या मागे लावा. या भ्रष्टाचारांनी 3 वर्ष झाले आम्हाला अशी नौबत आणली भिकाऱ्यासारखी, आणि आमचे जवळपास 75 ते 76 लोक आमचे मृत्यू पावलेले, त्यांना औषधासाठी पैसा मिळाला नाही, त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नासाठी नाही, आणि स्वतःच्या बीपी शुगरच्या गोळ्या आणण्यासाठी पैसा नाही. मग करावं काय? हे आम्हाला माहिती आहे की चोर लोक, भ्रष्टाचारी लोक या पोलीस प्रशासनावर दबाव टाकतोय. बोलायला पाहिजे होतं ना, मलाही सांगायला पाहिजे होतं काय काय. आम्ही तुम्हाला सगळं पुरावा सहित आणून दिलं असतं की तुमच्या ऑफिसमध्ये मुंडोड साहेबांनी काय काय केलं होतं, काय झालं त्यांचं. ते जमीन परस्पर विकण्यास तुम्ही सोडलेले आहे. लोक त्याचा भेदभाव करून 4-4 महिने ते प्रॉपर्टी जे आहे ते पुरावे दिलं होतं ना. कलेक्टर ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहेत, तर त्यांना घेऊन वाचवण्यासाठी फक्त आढावा बैठक घेणार आहे. तुम्ही सांगा ना मला, मी तुमच्या मागच्या कलेक्टरच्या समोर जे परमिशन देण्यात आली होती, जे प्रॉपर्टी त्यांची होती, हक्काची प्रॉपर्टी होती, ते कशा काय त्यांनी परवानगी दिली होती की विकण्यासाठी, कोणी दिली होती? ते मुंडोड साहेबांचं जे आपल्या जागी जे बसलेले होते मुंडोड साहेब, आम्ही सगळं पुरावे दिलं होतं.
आता काय आहे? मतलब अडीच वर्ष हे लोकांचं फोटो बघा. हे सगळे लोक माझ्यासोबत 2.5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आंदोलन सुरू केलं होतं, हे सगळे लोक माझ्यासोबत होते. आज फक्त त्यांचे फोटोज आहेत तिथे. आम्ही फक्त हे काय हे वाढतच राहणार काय की 70 झाले, 75 झाले, 80 झाले, मेले मरू द्या त्यांना. काय आहे मतलब तोडगा काढण्यासाठी आम्हाला असं वाटत नाही आहे की काही मतलब काही रॉकेट सायन्स आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. यांची प्रॉपर्टी आहे, ते प्रॉपर्टी कोणी घेण्यास तयार नसेल तर आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. यांचा 12 सालों में केंद्र सरकार ने बड़े बड़े जो उद्योगपति हैं, जो उनके करीब के हैं, उनके 19.60 लाख करोड़ 19.60 लाख करोड़ ये जो कर्ज उन्होंने अलग अलग बैंकों से लिए थे, वो पिछले 11 सालों के अंदर ये कर्ज जो है वो बैंकों ने राइट ऑफ कर दिए. अगर 5 साल का अगर आंकड़ा मैं बताऊं आपको तो 5.80 लाख करोड़ 80 लाख करोड़ रुपये ये वित्त मंत्रालय केंद्र सरकार ने बड़े बड़े उद्योगपतियों के माफ कर दिए हैं, राइट ऑफ कर दिए हैं. वित्त मंत्री कहते हैं कि राइट ऑफ का मतलब ये नहीं है कि हमने पूरा माफ कर दिया, हम वसूलेंगे करके उनसे. वसूला कितना जा रहा है कि अगर पिछले 5 सालों का हिसाब अगर निकाले कि 5.80 लाख करोड़ अगर माफ किए गए तो उसमें से 1.45 लाख करोड़ रुपीस उनको वापस मिले हैं. बाकी तकरीबन 4.5 लाख करोड़ रुपया पिछले 5 सालों के अंदर बड़े बड़े उद्योगपतियों का माफ किया गया है. उसमें एक तरफ अपने करीब के उद्योगपतियों को फायदा पहुंचाने के लिए आप ये फैसला ले रहे हैं, और दूसरी तरफ इनके हक का, इनकी मेहनत का, इनके कष्ट का जो पैसा है वो पैसा इन्हें वापस मिलना चाहिए. इसके लिए इन्हें हर कुछ दिनों के बाद आंदोलन करना पड़ रहा है और तब भी जाकर कोई नतीजा नहीं निकल रहा. इस वजह से ये फैसला लिया गया था 1 महीना पहले ही कि हमने ये ऐलान किया था कि 1 महीने के अंदर अगर प्रशासन, सरकार इसके ऊपर कोई ठोस कदम नहीं उठाती है तो हम 3 अगस्त से दोबारा यहाँ पर बैठेंगे. और यहाँ पर आज हमने अपने इस आमरण अपोषण की शुरुआत की है. ये लड़ाई हम जारी रखेंगे. आंधी आए, तूफान आए, बारिश आए, कुछ भी आए, अब यहाँ से कुछ ना कुछ तो लेके उठेंगे. 1 महीने का आपने टाइम दिया था, पर 1 महीने में क्या कुछ मीटिंग या कोई प्रशासन की देखिए 1 महीने के अंदर कागजी कानापूर्ति की गई है. कलेक्टर साहब नए नए आए हैं, उन्होंने एक आढ़ावा बैठक लिया और उस आढ़ावा बैठक में उन्होंने ये समझने की कोशिश की कि आखिर ये मुद्दा है क्या, आदर्श क्या पद संस्था का घोटाला है क्या. सिवाय इसके और कोई कार्रवाई नहीं की गई है. तो सवाल ये पैदा होता है कि ये जो 75 लोग जिनकी तस्वीरें यहाँ पर लगी हुई है, ये आज से 2.5 साल पहले मेरे साथ कांधे से कांधा लगाकर ये लड़ाई में शामिल थे. आज ये इस दुनिया से रुखसत हो चुके हैं, ये मर चुके हैं, ये ख़त्म हो चुके हैं. लेकिन आम लोग हैं तो कोई फ़र्क नहीं पड़ता है इन्हें. तो इस वजह से हम सिर्फ यही कहना चाह रहे हैं कि हम क्या सिर्फ ये आंकड़े गिनते रहेंगे कि 75 मर गए, अब 80 हो गए हैं, 85 हो गए हैं, 90 हो गए हैं करके. इसमें अब हम किसी हालत के अंदर मानने वाले नहीं है. इसमें अब कुछ ना कुछ तो भी ठोस कदम उठाने की ज़रूरत है. हमें उम्मीद है कि सरकार और प्रशासन इसको गंभीरता से लेगी, वरना हमारा ये आंदोलन तेजी से जारी रहेगा. मान कापे की भी जमानत हो चुकी है, मान कापे की भी जमानत हो गई. देखिए यही है इस देश का कानून जो है, न्याय प्रणाली का पूरा आदर सम्मान करते हुए क्या हाईकोर्ट ने जब इसको मानकापे को, जिसने हजारों लोगों के पैसे डुबाकर खा गया है और ये 75 लोगों की हत्या का दोषी है, उसको जमानत देते वक्त क्या हाईकोर्ट ने कुछ कंडीशंस डाला है कि हम तुमको जेल से रिहा कर रहे हैं, तुम हमको एक चार्ट बनाकर दो कि इतने दिनों के अंदर तुम पैसा जमा करके ये ठेकेदारों को 1 महीने के अंदर इतना देंगे, 3 महीने में इतना देंगे, 6 महीने के अंदर इतना देंगे. देखिए ये एक सबक है उन बेईमानों के लिए, उन धोखेबाजों के लिए कि क्या है 2 साल 2.5 साल जेल में रहेंगे, लेकिन अपने जेब में तो 300 करोड़ रुपया अपन ने कमा लिए हैं, बाकी की जिंदगी आराम से निकालेंगे करके.
एक तो न्याय प्रणाली का पूरा आदर सम्मान करते हुए कभी ना कभी उन्हें ये भी सोचना चाहिए था कि तुम जिसे जेल से बाहर निकाल रहे हैं वो 75 लोगों के हत्या का दोषी है, और भी जो लोग आज परेशान हैं उसकी वजह से है। क्या जरूरत है उसके जेल से बाहर निकालने के लिए? पैसे खाते वक्त क्या उसने तो परमिशन लेके खाया था? रहने देते 5 साल 6 साल 10 साल, मरने देते जेल के अंदर ही। सारे नियम, सारे कायदे, सारे कानून, सारे ह्यूमन राइट्स के जो कानून है वो ऐसे लोगों के ऊपर लागू रहेंगे, इनके ऊपर कोई कानून लागू नहीं रहेगा। कोई ह्यूमन राइट्स का, कोई मानव अधिकार का कानून इनके ऊपर लागू नहीं रहेगा। खुले आसमान के नीचे हमारा अनशन होगा? जी देखिए, हमने पेट्रोल लगाए थे क्योंकि हमारा ये कहना था कि बड़े बूढ़े लोग हैं, 70 साल 80 साल 85 साल 90 साल के तक लोग हैं, ये लोग अनशन के ऊपर, भूख हड़ताल के ऊपर बैठने वाले हैं। लेकिन कल रात में 12 बजे पुलिस आई और उन्होंने कहा कि यहाँ पे पेट्रोल नहीं लगना चाहिए। तो मैं बोला हम पेट्रोल के लिए आंदोलन नहीं कर रहे हैं, आप पेट्रोल हटा लीजिएगा, पेट्रोल के बगैर भी ये आंदोलन रहेगा करके। और अब बारिश आई, आंधी आए, तूफान आए, हम यहाँ से हटने वाले हैं नहीं, हम बैठने वाले हैं। क्या दिल्ली के सरीका, औरंगाबाद भी, संभाजी नगर भी जंतर मंतर कर आंदोलन गए? देखिए, इसको नाम ही दे दिया गया है जंतर मंतर का। अब सिर्फ ये है कि हम इंतजार कर रहे हैं कि दिल्ली के अंदर जैसे नौजवानों के ऊपर लाठीचार्ज किया गया था, डंडे बरसाए गए थे, महिलाओं के साथ किस तरीके का बर्ताव किया गया था, अब यहाँ की पुलिस अगर चाहती है तो वो भी करवा के देख ले, उसमें अगर उन्हें इतनी संतुष्टि मिलती है या नहीं तो मोदी साहब के पास से आदेश ले ले। यहाँ पर भी बैठे हुए हैं, एक छोटा जंतर मंतर तैयार हुआ है कि हमने अपनी लाठियाँ चलाना शुरू करना क्या करके। एक सेल्फी इम्तियाज जलील के साथ कौन हमारा अनशन में शामिल है? अनशन कौन कर रहा है? देखिए, बहुत सारे बुजुर्ग लोग हैं, टीचर्स हैं जिनका पेंशन मिला, पेंशन की अमाउंट डाल दिए हैं। किसी ने खेती बेचा, वो पैसा डाल दिए हैं। किसी ने जिंदगी भर की कमाई इसलिए किया कि बुढ़ापे में साथ आएगा। किसी ने अपने बच्ची के लिए शादी के लिए पैसा रखा। किसी ने अपने बच्ची को पढ़ाने के लिए, अपने बच्चे को पढ़ाने के लिए पैसा जमा किया। मेरे बाजू जो बैठे हैं ये फौजी है, ये देश की सेवा 28 साल की है ये दोनों ने। ये 28 साल, काका कितने साल? 17 साल ये देश के लिए लड़े हैं। और आज उनकी जब लड़ाई आ रही है तो उनके लिए कोई खड़े रहने के लिए तैयार नहीं है। ये इससे ज्यादा केंद्र सरकार हो, राज्य सरकार हो, पुलिस हो, प्रशासन हो, इससे ज्यादा शर्म की बात नहीं हो सकती। क्या लगता है आपको अब इंसाफ मिलेगा? हमारी लड़ाई तो जारी रहेगी, उम्मीद के सहारे दुनिया टिकी हुई है। हमारी लड़ाई जो है वो पहले भी इसी बात के ऊपर थी कि हमें कोई शौक नहीं है यहाँ पर आकर बैठने का। उसमें आप अगर चाहे, सरकार अगर चाही तो इन्हें भी कुछ दिनों के लिए बड़े उद्योगपति समझकर अपने खजाने में से पैसा निकाले और इनके हक का जो पैसा है वो पैसा इन्हें वापस कर दें। बाकी जो प्रॉपर्टी है वो प्रॉपर्टी जब बेचना है, जितने में बेचना है वो बेचें और अपने पास वो पैसा रख लें, लेकिन इनको मरने के लिए नहीं छोड़ सकते। इम्तियाज भाई, आपने जब से आदर्श मामला हाथ में लिया है तकरीबन पिछले 2 साल में 28,000 लोगों को पैसा मिला है। ये पहला घोटाला ऐसा है जिसमें ये चीज़ें सक्सेस हो सकती है। देखिए, ये बिल्कुल सही बात है कि महाराष्ट्र के अंदर नहीं, देश के अंदर पहली ये पद संस्था होगी जहाँ पर लोगों को अपना पैसा मिलना शुरू हो गया है। इसमें पहले है तो 10,000 रुपये तक जिसकी थी, 25,000 जिसकी थी, 40,000 जिसकी थी, 50,000 जिसकी थी, वो पैसा मिलना शुरू हो गया है उसमें। लेकिन अभी बहुत सारे ऐसे ठेकेदार हैं जिनके लाखों नहीं करोड़ों रुपये के भी पैसे फंसे हुए हैं। उनका पैसा कब मिलेगा? और क्यों उनको आज पैसा होने के बावजूद भी आज किसी को अस्पताल में जाना है तो इलाज करवाने के लिए पैसा नहीं है, किसी की बच्ची की शादी करवाना है, बच्चे की शादी करवाना है, पैसा उनका है लेकिन वो करवा नहीं सक रहे हैं, अपना खुद का इलाज नहीं करवा सक रहे हैं। ये बड़े दुर्भाग्य की बात है। लेकिन ठीक है, देश का कानून है, प्रशासन है, ऐसा ही एक सिस्टम है। हमारी जो लड़ाई है वो एक भ्रष्ट सिस्टम के खिलाफ हम लड़ रहे हैं और हम पूरी मजबूती के साथ ये लड़ाई लड़ते रहेंगे। डिमांड्स क्या क्या है? ओके, थैंक यू। भारतीय संविधानाचा, अरे भारतीय संविधान, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद।
इंकलाब अंग्रेजों इंकलाब इंकलाब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी डॉक्टर बाबासाहेब तिकट टाइम यायले आज मला मरण आलं तर ठीक असं म्हणून राहिले जीवनात बाई माणसाला कोणी मदत नाही कोणी कागदपत्र सुद्धा सांगत नाही माझं येणं जाणं कामधंदा करा नीट येऊन पडा असे कारण होऊन राहिले गणपती दूर पडलं जळगाव जिल्ह्यात मी किती टाकले होते पैसे 1.5 लाख टाकेले काय मिळाले का नाही अजून आज पैसे नाही घेतले त्यांनी. उदरनिर्वाह कसा होते मग हा? घर चालतं पोट काय नाना पाणी खुरप कारप पाणी बायांमध्ये जाते चहा पाणी पिऊन घेते आणि इथे येते कोणी जर 2-4 रुपये दिले 100-5 त्या पैशामध्ये येऊन पडते इतकं कठीण परिमाण आलं माझ्यावर परई गावाला चालले जायले त्याच्या मागे कठीण आहे मला कोण पाहिजे आता माझे पैसे मला द्यायचे पाहिजे माझ्या बरोबर जगाची गरज पाहिजे पैसा हे दूध गरीबाचं पिन कधी बनवणार नाही त्याचं हे माझं सांगणं आहे गाईचं दूध गाईनेच खावा पिवा इतर माणसाची कमाई नाही आहे माझ्या हातात माझीच कमाईवर मी उभी आहे जर पैसे नाही मिळाले तर पैसे नाही मिळाले मी आत्महत्या करायला बसली आता मी हत्या करायशिवाय मी जात नाही असं हे माझं सांगणं आहे मी आता कोण दाखवतच नाही आज या मानकाप्याने गुंतवून टाकला पोलीस स्टेशनला आज तिथे घेत नाही मग हे शांत कुठं मिरवा म्या माझं जीवन माझं मला माहित इम्तियाज जलील साहेब इथे बसलेले आहे काय अपेक्षा आहे मला अपेक्षा आहे हे कागद देते माझा पैसा मला मिळत चालवा बरोबर मी खाईन पिन घराचं भाडं देईन थोडेफार पैसे राहिले कोणी बी तुला माझ्यासारखं सोबत कुठे बी कामं सोबत नेत्या त्यांचं डोक्यावर माझं वजवून राहिलं गावाचं पिसवायचं आणि मी आज हे काम करू चूर राहून गेले माझ्या हात सुद्धा मुडून गेले पैसे मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही तुम्ही नाही उठणार मी गाव सोडून गाव समजून घ्या मी इथेच राहणार आहे आता आपलं नाव सुभद्राबाई राऊत थँक्यू आज हम सभी यहाँ पे कलेक्टर ऑफिस के सामने मौजूद है। जो मेरे पीछे चालू है वो आदर्श का एक बहुत बड़ा जैसे जंतर मंतर में प्रोटेस्ट हुआ था मतलब प्रोटेस्ट हुआ था वैसा एक प्रोटेस्ट आंदोलन यहाँ पे चालू है। अगर आप देख रहे होंगे तो यहाँ पे कितने लोग बूढ़े लोग जिनका बहुत ज़्यादा एज है 80-90 प्लस ज़्यादा बच्चे और यंगस्टर सब यहाँ पे मौजूद है क्योंकि इसका सिर्फ एक ही सवाल है जो हमारे पैसे आदर्श में बुड़े हुए हैं 3 साल से अभी तक गवर्नमेंट को कुछ फर्क नहीं पड़ रहा है और वो हमारे पैसे देने के लिए अभी तक कुछ भी प्रोसेस नहीं कर रहे हैं। हमारे सिर्फ एक ही सवाल है अगर हम 3 साल से इतना लड़ा दे रहे हैं 3 साल से हर एक चीज कर रहे हैं तो आप लोगों को हमारे पे दया क्यों नहीं आती? क्यों हम लोग गरीब लोग हैं इसलिए क्या? अगर गरीबों के साथ ऐसा होता है तो कुछ लोगों को भी प्रशासन में बैठने का कोई अधिकार नहीं है। अगर प्रशासन और गवर्नमेंट गरीब लोगों के लिए नहीं लड़ सकती है सिर्फ पैसे खाने वाले लोगों के लिए लड़ सकती है तो फिर जब मतदान होता है तब गरीबों के मतों का इतना वैल्यू आप लोगों को क्यों पड़ता है? जब होता है तब आप लोग डोर टू डोर जाके कैंपिंग करते हो और उनसे हाथ जोड़ के विनती करते कि आप हमको चुन के दो आप हमारे हर एक इश्यू सॉल्व करेंगे। बट जो भी आज सरकार में है सत्ता में है वो एक भी लोग यहाँ पे नहीं है। क्यों नहीं है? उनको ये लोगों के मत सिर्फ चाहिए थे क्या? बाकी इन लोगों का सवाल है क्या? आज मेरे पापा ने रिक्शा चला के 1-1 रुपया जमा करके ये बैंक में डाला
डाला था, ये बैंक को परमिशन दी थी गवर्नमेंट ने, और अभी वो हमसे पूछ रहे हैं कि तुमने किसको पूछ के पैसा डाला था। अगर गरीब लोगों को तुम लालच देंगे तो गरीब लोग लालच की तरफ जाएंगे ही ना। तो तुम्हारा ही काम था कि सबसे पहले बैंक वालों को परमिशन नहीं देनी चाहिए। ये आदर्श एक एग्जाम्पल बन गया है पूरे महाराष्ट्र में कि गरीब लोगों के साथ कैसा व्यवहार होता है बोल के। और मैं आज प्राउडली बोल सकती हूँ कि जो भी मेरे पापा ने 5 लाख 10 लाख जो भी बैंक में इन्वेस्ट किए वो प्योरली एंड प्योरली उनके हार्ड वर्किंग से, मेहनत से कमाया पैसा है। एक रुपीज के लिए उन्होंने रिक्शा चलाई है। बट जब तुम्हारे बच्चे कल जाके तुम्हारे बच्चों को अगर किसी ने पूछा कि तुम्हारे माँ बाप का पैसा ये मेहनत का या भ्रष्टाचार का, तब तुम्हारे बच्चों को क्या लगेगा। मैं आज प्राउडली बोल सकती हूँ कि एक मैं रिक्शा वाले की बेटी हूँ और मैं यहाँ पे लड़ रही हूँ मेरे पापा के पैसों के लिए। धन्यवाद। आप लोगों को कुछ पैसे वापस मिले क्या अभी तक? गवर्नमेंट से 1 लाख तक की जितने जरूरत है उन लोगों को पैसे मिले हैं, बट 1 लाख के ऊपर के लोगों को अभी तक पैसे नहीं मिला है। जबकि बहुत सारी प्रॉपर्टी MPID के अंतर्गत कोर्ट में अभी भी केस चालू है, बट उसमें से डेट दे रहे और उनको अभी तक पैसा नहीं मिला। शिवानी गणेश नमस्कार ताई, तुमचं नाव? रवींद्र मनगटे. कशासाठी तुम्ही इथे आलेला? पाठीमागे घ्या ना. मानकापेच्या बँकेत पैसे अटकले. आमच्या पाठीमागे कोणी उभं नाहीये. साहेबाशिवाय आमच्या पाठीमागे कोणी उभं नाहीये. जलील साहेबाशिवाय आमचं कोणी वाटे नाहीये. मागे आम्ही आजच्या महिन्याला इथे उपोषण केलं, इथे आंदोलन केलं, कलेक्टरकडे गेलो. कलेक्टरनं सांगितलं की एका महिन्यात मागे करतो, साहेबाला वचन दिलं, पण त्याच्यावर दबाव आला, त्यानं नाही केलं. आमचं जलील साहेबाशिवाय कोणीही वाली नाही. सगळे शिंदे साहेब हे फडणवीस साहेब झाले, मराठी लोकांचे सगळे नेते होऊन बसले, पण कोणी जलील साहेबाशिवाय आमच्या पाठीमागे आलेलं नाही. आजही आमच्या पाठीमागे जलील साहेब दबाव कलेक्टरवर गेले. कलेक्टरवर दबाव आला, त्यानं सांगितलं होतं एका महिन्यात तुमचं सगळं हे करून देतो, सगळ्याचे पैसे मिळवून देतो, सगळे नाही मिळाले तरी अर्धे देतो. पण मी साहेबासंग जाईल होते, मी सगळं ऐकेलं होतं, सगळं सांगितलं होतं साहेबांना की एका महिन्यामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देतो, सगळे प्रॉपर्टी इकरी काढतो, एका महिन्यामध्ये न्याय मिळवून देतो. पण यायना नाही, भाजपवाल्यांनी दबाव आणून सनी कलेक्टर साहेबाला दाबलंय. मी जलील साहेबासंग फॉर्म भरायला सुद्धा गेले होते, तेव्हा सुद्धा पाहिलं होतं. जलील साहेबाचा खासदारकीचा फॉर्म माझ्या हाताने भरेले. मी साहेबाचा फॉर्म भरायला होते, तेव्हापासून सनी साहेबासंग संघर्ष करते. जलील साहेब आमच्या सोबतीला पहिल्यापासून आहे, म्हणून आम्ही इथं ये, नाही तर याय ना तर काहीतरी. आमचे 11 लाख रुपये अश्रुधूर आमच्यावर फोडण्यात आले, आमच्या बरोबर साहेबावर बी फोडण्यात आले. अश्रुधूर फोडे. आम्ही का अतिरेकी का या गावची याचे महाराष्ट्राचे नाहीये का? आम्ही कुठले भाजीपाला इकते साहेब, भाजीपाला इकून सनी आम्ही बासे चावून चिचून सनी सगळी कमाई त्याच्यात टाकली आहे. नाही आम्ही इथून उठणार नाही. पाऊस हो का काही हो आमच्यावर अश्रुधूर फुटो का पोलीसचा लाठीचार हो, इथून उठणार नाही, मरू पण इथून उठणार नाही. ते एक महिन्याचा न्याय देत, एक महिन्यात सांगते आम्ही न्याय देतो, एक महिन्यामध्ये पेटवून देत्या. एक महिन्याचे आम्हाला आश्वासन देत्या, एका महिन्यात हे करतो, एका महिन्यात ते करतो. अजून त्याचा 3 वर्षापासून सनी 1 महिना झाला नाही. गिरीश महाजन आला, दिलीप वळसे पाटील आता GTPच्या मध्ये 16 सप्टेंबरला, अजून त्याचे वादा पूर्ण झाला नाही. एका महिन्याचा 3 महिन्याचा, अजून त्याची दिवाळी आली नाही. दिवाळीपर्यंत सगळ्या ठेवीदाराचे पैसे देतो, पण अजून त्याची दिवाळी नाही आली. ते मरतील तेव्हा आमची दिवाळी होईल, तर आम्ही मरू त्याची दिवाळी होईल. पैसे वादे करू राहिले. सावित्राबाई रवींद्र मनगटे, ज्याला पळशीला सिल्लोड पळशी. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।